कामाचे पाव टाकले, चिकन टाकलं, नंतर शेंगा, अंडी, बटाटे टाकले, थोडंसं आपण हे टाकलं याच्यामध्ये केळीची पानं टाकली. लग्नाचं गिफ्ट रेडी झाले. कृपया लक्ष द्या, सावंतवाडीला जाणारी गाडी नंबर 110003 दादर सावंतवाडी. सकाळचे 5 वाजलेत आणि आत्ता आम्ही आहोत खेड स्टेशनला. थंडी एवढी काही नाही पडली अजून त्या मानाने, म्हणजे मध्ये पडलेली पण सध्या बंद झाली थंडी. आता आम्ही इथून चाललोय दापोली एस टी पकडून. इकडे बघ त्या बोर्ड पण लागला खेड. आणि इकडे फर्स्ट टाइम आलो इकडे. त्या साईडला काहीतरी मॅपिंग पण आहे. हे बघ इथं आहे खेड स्टेशन. त्या साईडला लागलेत रिक्षा लागलेत, पण आम्ही आता आलोय खेडच्या बस स्थानकला. 5:30 लागले एस टी दापोली. इथे लागेल. कुपा कसा लागणार तो? बाय एवढी मच्छी काल स्वस्त झाली मच्छी, टीव्हीला बघितली म्हणून आलो. असे बोल दाखवतात मोठी मोठी मच्छी कुठं मच्छी ते हरण्यावर धोमी आहे, बांगडा आहे, सुरमई आहे, कोलंबी आहे. सुरमई मुश्या बोलल्या साफ करून 250ला. घ्या. आता मी चाललोय खेडवरून दापोलीला. एस टी पकडले आम्ही, दापोली एस टी. हे बघताय केडशीमधलं आतगाव आहे. तर अशी घरं आहेत काही. गावी सध्या कोण नाहीत, सर्व माणसं मुंबईला आहेत. इकडे नेमकीच लोक आहेत. केडशीमध्ये आलो आम्ही. वालांची हे येत आम्ही. पावटे का ना का काय आहे? पावटा की हा पावटा पावटा. ओके. पोपटीला लागेल आपला शेंगा. इकडे साईल आहे. अजून काय आपल्याला लागेल? कोथिंबीर वगैरे, कोथिंबीर, मिरच्या, गाजर, टमाटर पण घेऊया. किती झालं का? सर्व घेतलंय आम्ही. चाललो आम्ही घरी पोपटी बनवायला. रात्र झाले. चिकन घेतलंय, वाल्या शेंगा घेतलाय, तुरीच्या शेंगा आहेत, अंडी आणि हे पण घेतलं. एक 25 रुपयाचा मी डब्बा घेतला. एक पत्रा डब्बा घेतलाय आणि एक मडका आहे. केलीची पानं घ्यायला आलो आम्ही. बदल एवढे. चलो
हा पाला मेन पाला आहे हा. ह्याला बोलतात भांबरोडीचा पाला. पोपटीमध्ये हा जास्त ॲड केला जातो आणि ह्याच्यामुळं टेस्ट चांगली येते पोपटीला. इथे भरपूर आहे. आम्ही काढतात ह्याच्यात आणि घेऊन जातो आहे. ते थोडे 2 किलो चिकन आहे, आला लसूण पेस्ट, अंडी आहेत आणि इकडे मग अशी केळीची पानं आणले मी. तिकडं शेंगा धुवायचं काम चाललं आहे. दाखव शेंगा दाखव. पुरीच्या शेंगा आहेत आणि वालाच्या शेंगा आहेत. इथे करतो पोपटी, इथे करूया ना. ही चांगली जागा आहे. चिकनला करतो मॅरिनेशन. 2 किलो चिकन आहे आणि टाकतात आम्ही ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट. 4 पॅकेट आणलेत. जेवढं लागेल तेवढं टाकू आपण. दहीमुळे चांगला टेस्ट येते आणि चिकन पण सॉफ्ट बनतो. लाल तिखट कलरसाठी दही करतो ॲड आता यामध्ये. मीठ पण टाकू असं. मीठ आणलंयस? काय आणलंयस? सगळं मिक्स. एव्हरेजचे 4 पॅकेट आणले मसाले मी. आणि इकडे एक काश्मीरी मसाला आणलाय लालवाला. तो पण एव्हरेजच आहे. थोडीशी हळद पण टाक, हळद पण टाक. सगळे मसाले हळद बिळद तिखट मसाला लाल तिखट चिकन मसाला सगळा ॲड झाला यामध्ये. दही पण केले ॲड. थोडंसं याला जरा एक अर्धा तास 15 मिनटं ठेवू आपण मॅरिनेट करून. आणि इकडे पोपटी तयारी करू आपण. इकडे शेंगा आहेत, वालाची शेंगा आणल्यात आणि तुरीची शेंगा आहेत. अंडी पण आणलेत. खाणार आहेत. सरबत झाला ना, थोडा ठेव झाला. आणि इकडं तयारी कर आपली. इथं ऋषी इकडे तयारी करतो. इथं करतोय आम्ही पोपटी. पाणी आहेत ना, तर गॅसमध्ये आपण जरा दोन्ही साईडने जरा गरम करू. ते तुटणार नाही. आणि ह्याच्यामध्ये आपण चिकन टाकू. चिकन ठेवल्यावरती असं बांधू आपण, म्हणजे चिकन आतमध्ये करपणार नाही. बरोबर असेल? तुम्हाला दाखवतो मग कसं बांधतो ते. ह्याच्यामध्ये चिकन बांधलं आपण. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन बांधतो, दाखवतो तुम्हाला. पान आहे ना जास्त तर कट होत नाही, होत नाही, फाटत नाही पाणी. आणि ह्याला आपण आहे ना असं इकडे बघताय हे धागे काढले आपण, केळीचे धागे ते. तर आपण ते बांधतोय आपण. हे बघा असं. हे चिकन टाकू आपण यामध्ये आणि ते शेंगा इकडे आणि अंडी पण टाकू. बटाटे पण आणली आपण खाली टाकणार आहोत. केळीचं पान टाकणार आहोत आणि हे चिकन. आता ह्या शेंगा टाकूया. इकडे शेंगा आहेत वालाच्या तुरीच्या. थोडंसं हे टाकूया आपण गुडचा पाला. आता अंडी टाकूया आपण जरा यामध्ये. अंडी आणि बटाटी. कट नाही मारलास? मारले, सर्व मारले. ओकेच. खाली टाकलं पण बांबूचं पाळ टाकले, चिकन टाकल्यानंतर शेंगा अंडी बटाटे टाकले. थोडंसं आपण हे टाकूया यावरती केळीची पानं टाकूया. चांगलं वाफेने ते हे होईल. ओके. पोपटीचं मटण जास्त कमी झालंय
आणि हा आपला डब्बा मोठा झाला त्यामुळे मी 4 साईडने कट केलंय. हे जे आहेत ना पात्रे ते लावू द्या असं. ओके रेडी झाले. आता आपण याच्यात चूल करूया मोठी जाऊन आग करूया आणि याच्यामध्ये 20 मिनिटं 15 मिनिटं किती 20 ते 25 मिनिटं ठेवूया आपण साईड पोपटे होऊन जाईल ते. ठीक आहे. आता इथं बघताय डब्बा ठेवलाय पोपटीचा आणि साईडने चांगली लाकूड लावून ठेवूया. चांगली इथून झाली पाहिजे. चारी बाजूने मोठे मोठे लाकड लागते. गवत पण जाईल आपल्याला. गवत गवत भेटला आम्हाला. गवत मेन आहे. चांगली पटकन आग होईल. गवत जवळ भेटलं आपल्याला. चारही बाजूने मस्त आग लागली. इकडे गवत आणून ठेवलं आम्ही. 10 मिनिटं ठेवू अजून. मग चांगली शिजत त्यामध्ये. गावाला लोक लवकर झोपतात. गावी सध्या कोण राहत नाही ना सध्या. त्यामुळे गावं लवकर जे आहेत काही म्हातारे लोक ते लवकर जेवतात आणि लवकर 8:30-9ला झोपतात. आता 9 वाजले रात्रीचे. इकडे बघा इकडे पूर्ण असं वरती गाव आहे. ह्या साईडला वरती गाव आहे आणि इकडे काही घर आहेत. इथं आम्ही पोपटी गेले. 2 काट्या आणल्या मोठ्या आम्ही. आता ह्याच्यातून निकाळी काढूया आणि दोन्ही साईडने उचलू याला. अरे झालाय आता. दोन्ही साईडने घालायचं तिकडे तिकडून काटे. जा तिकडे जाऊ तिकडे जा. आणि कुठे माहिती आहे कुठे व्हायची इथे ठेव. ते कडाप्पा आहे कडाप्पा पायाजवळचा तिथे ठेव त्याच्यावरती. हां हां ओके. हां सावकाश सावकाश आहे. सावकाश. ओके थोडा थंड होऊ दे. वास येतोय ना. थोडा थंड होईल त्याला. एक काम करायला उलटी कर त्याला. पोपटे झाले आमचे आता. आणि ते बघा केळीचं पान हातरलंय. त्याच्यावरती आपण डबा घेऊन ये ह्याच्यात उवत. बरं आपण एक ठेवलं तरी करपला असतं ते. बुगा झाला असं वाटतं. असे एवढे होतात रे. सर्वातच होतं कमी पण होईल. चिकन शिजलंय. चिकन मस्त झालंय. बटाटे पण शिजलेत आणि ह्याच्यामधलं चिकन मस्त लागेल. नंतर वाफ बसलं येते. चांगलं झालंय का चिकन. चिकन खूप मस्त झालं. चिकन शिजला मस्त. या साईडला आम्ही थोडंसं चिकन काढलेलं. चिकन 65 करायला चिकन चाललंय. ते साईड बनवतं इकडे ते बनवून झाले. छान झाले. खाऊन बघितलं मस्त. या साईडला बघताय आमचं पूर्ण फायनल झालं चिकन वगैरे. चिकन 65 वगैरे. आणि इकडे चटणी बनवली लसूण चटणी वगैरे. इकडे पोपटी आहे. इकडे चिकन 65 आहे. सगळ्यांनी टेस्ट करून सांगा कसं आहे झालं ते. टेस्ट कर कसं झालंय. खुशी येतो करून बघ. मस्त ना. तू केलं का कसं आहे. शेंगा शिजल्यात पूर्ण चांगल्या झाल्यात ना. शेंगा कुठल्या झाल्या चांगल्या झाल्यात. पावट्याच्या पण ओके. क्वालिटी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. काय पानामधलं चिकन आहे पूर्ण शिजलंय.
क्वालिटी झालाय. हो मस्त झालं. हे बघ पोपटीतलं चिकन आहे हे वाला आणि हे चिकन 65 तर दोन्हीचे टेस्ट पण आवडून मागतो तुम्हाला. पुन्हा प्रॉपर शिजलं आहे चिकन पण मस्त छान झालं.